Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं दिल्लीतल्या राजकारणात जाण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. छगन भुजबळ हे महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या तिकिटावरती राज्यसभेवर खासदार होणार होते, परंतु त्यांनी काही टाकलेल्या अटी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्या मान्य न करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला छगन भुजबळ यांना बाजूला सारून प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू नेते निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र जैन यांना उमेदवारी द्यावी लागली आणि एक प्रकारे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर खासदार होता आलं नाही. छगन भुजबळ यांच्याबद्दल चर्चा का झालेली होती? त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणजे परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजप आणि मुख्यमंत्र्यांसोबत काय अटी ठेवलेल्या होत्या? मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय आश्वासित केलेलं होतं? दिल्लीला काय कळवण्यात आलं? दिल्लीतून कुठला मेसेज मुंबईमध्ये आला? आणि या सगळ्या काय म्हणूयात आपण त्याला पडद्यामागच्या घडामोडी पाहिल्यानंतर छगन भुजबळांचा राज्यसभेवरती जाण्याचा मार्ग कसा बंद झाला? राजेंद्र जैन यांची अचानक कुठून एंट्री झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चर्चा कुठून सुरू झाली? चर्चा सुरू झाली मंत्री छगन भुजबळ यांच्या इच्छेमुळे. त्यांची इच्छा काय होती? त्यांची अशी इच्छा होती की महाराष्ट्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांना दिल्लीतल्या राजकारणात सक्रिय व्हायचं होतं. म्हणजे काय व्हायचं होतं? तर त्यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवरती जायचं होतं. आणि ती जागा कुठली होती? तर सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेची टर्म जी आहे ती अजून 2 वर्ष उरलेली आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांना राज्यसभेचा राजीनामा देऊन राज्याचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आता ती जी त्यांची 6 वर्षांची टर्म होती त्यातले 2 वर्ष अजून बाकी होते. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार शोधावा लागणार होता. तिथेच भुजबळ यांची एंट्री होते. भुजबळांनी काय केलं? मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, मला राज्यसभेवरती जायचं अशी इच्छा त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे कळवली, ज्याला काही प्रमाणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दर्शवला. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग काय, सगळ्यात मोठी भूमिका ही भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे. जर त्यांना राज्यसभेवरती जायचं आहे, खासदार व्हायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा आहे, तर याबद्दल छगन भुजबळांना किंवा त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांशी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावं लागणार होतं. मग घडलं सुद्धा तसंच. पण छगन भुजबळांनी काही अटी राष्ट्रवादी समोर ठेवलेल्या होत्या की मी खासदार होईल तर अशा स्थितीमध्ये. मग ती स्थिती काय होती? त्यांचं असं म्हणणं होतं मी खासदार होईन पण माझं मंत्रिपद सोडणार नाही. म्हणजे ते जे म्हणतील त्या व्यक्तीला मंत्रिपद द्यावं लागेल. त्यांचं काय म्हणणं होतं? मी ज्या व्यक्तीला सांगेल त्या व्यक्तीने आधी मंत्रिपदाची शपथ घ्यावी आणि मग मी राज्यसभेच्या उमेदवारी पदासाठीचा अर्ज काय तो दाखल करेल. त्यांनी कुणाचं नाव सुचवलं होतं? तर सगळ्यात आधी माध्यमांमध्ये जी नावं आलेली होती त्यामध्ये छगन भुजबळांचं असं म्हणणं होतं की माझ्या जागी पंकज भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी. पण मागच्या काही काळापासून बातम्या ज्या आलेल्या आहेत त्यानुसार आणि काही कन्फर्म सुद्धा राष्ट्रवादीच्या गोट्यातून करण्यात आल्या की भुजबळांनी त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांचं नाव सुचवलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की समीर भुजबळ यांची मंत्रिपदाची शपथ व्हावी आणि त्यानंतर मी उमेदवारी अर्ज दाखल करेल. अर्थात भुजबळांनी राजीनामा दिल्यानंतर ते खासदार झाल्यानंतर त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे येवल्यातून सुद्धा समीर भुजबळ हे उमेदवार ठरले असते जर तसं झालं असतं तर. पण भुजबळांच्या ज्या अटी आहेत त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी त्या भाजपसमोर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मग आता तिथं काय घडलेलं होतं? भुजबळांच्या अटीवर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिसाद दिला? तर सगळ्यात आधी तिथं घडलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि स्वतः भुजबळ हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले आणि भुजबळांनी ज्या अटी राष्ट्रवादी समोर ठेवलेल्या आहेत त्या अटी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक प्रकारे राज्यसभेवर भुजबळांना पाठवण्याबद्दल राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. पण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणावरती आम्हाला दिल्लीशी बोलावं लागेल असं त्यांना सूचित केलं. कारण हा केवळ त्यांना राज्यसभेवरती पाठवण्याचा प्रश्न नव्हता, तर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला एक प्रकारे राजीनामा द्यावा लागणार होता. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यामध्ये दिल्लीची इन्व्हॉल्वमेंट येते. पण ज्या वेळेला दिल्लीला म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून ज्या वेळेला कम्युनिकेट करण्यात आलं तर त्यावेळेला दिल्लीकडून रेड सिग्नल मिळाला. म्हणजेच भुजबळ यांना एक प्रकारे मंत्रिपदावरून काढण्यात येऊ नये किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येऊ नये या सगळ्या गोष्टीचा विचार करून दिल्लीने तसा रेड सिग्नल दिला. आणि त्यानंतर भुजबळांच्या एक प्रकारे दिल्लीत राज्यसभेवर जाण्याचे प्रवेश जे काय ते बंद झाले. मग लगेचच
राष्ट्रवादीनं राजेंद्र जैन यांचं नाव जाहीर झालं, त्यांना उमेदवारी एक प्रकारे जाहीर करण्यात आली. आता हे राजेंद्र जैन प्रफुल्ल पटेल यांच्या निकटवर्ती आहेत, विश्वासू नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वीच तटकरेंच्या घरात एक आमदारकी देण्यात आलेली आहे विधान परिषदेची. पार्थ पवारांनी त्यांचे निकटवर्तीय एक प्रकारे त्यांचे मित्र विक्रम काकडे यांना सुद्धा एक प्रकारे उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेची. मग अशा वेळेला छगन भुजबळांचं म्हणणं होतं की तटकरेंच्या घरामध्ये जर पद जात असतील तर माझ्या पुतण्याला मिळालं, मग त्याच्यामध्ये गैर काय. अर्थात आता ही राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा सुद्धा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांकडून किंवा भाजपकडून राष्ट्रवादीला असं कळवण्यात आलेलं आहे की सध्याच्याला अशा गोष्टी करता येणार नाही, पण भविष्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, फेरबदल झाले तर समीर भुजबळांना जर तुम्ही मंत्रिमंडळात घ्यायचं ठरवलं किंवा त्यांना शपथ द्यायची ठरवली तर त्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम असणार नाही, असं भाजपकडून राष्ट्रवादीला कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चेत कुठली नावं होती, म्हणजे तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतंच. राजेंद्र जैन यांना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा असा आग्रह होता की या निवडणुकीसाठी 2 वर्षांची जी टर्म उरलेली आहे इथे एका महिला नेत्याला संधी देण्यात यावी. त्यासाठी काही महिला नेत्यांच्या नावावर सुद्धा पार्थ पवार यांच्याकडून चर्चा सुरू होती. पक्षाच्या नेत्यांमध्ये सुद्धा खलबतं सुरू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणा यांचं नाव सुद्धा या राज्यसभेच्या टर्मसाठी समोर आलेलं होतं. पण ज्या वेळेला काल संध्याकाळी सुनील तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं की नवनीत राणा यांचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. एक प्रकारे त्यांनी चर्चा केलेली होती, पण त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची अट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घातलेली होती, ज्याला नवनीत राणा यांचा विरोध होता. त्यामुळं नवनीत राणा यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं. राजेंद्र जैन होते, छगन भुजबळ होते आणि आणखी काही महिला नेत्यांची नावावर सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा केलेली होती. पण आता या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतोय की पुन्हा एकदा म्हणजे गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीमध्ये जी चर्चा होती की सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ किंवा प्रफुल्ल पटेल यांचे पंख छाटण्यात येत आहेत का. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला जे काही पत्र पाठवण्यात आले त्यावरून जी काही चर्चा सुरू झाली, त्यात पदनामाचा उल्लेख नसणं किंवा निवडणूक आयोगाला जी विनंती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेली होती, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवायचं असेल तर त्यासाठीची जी भूमिका प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी निभावली, यामुळे सुद्धा आता पुन्हा एकदा चर्चा झाली आहे की राष्ट्रवादीमध्ये पटेल आणि तटकरेंचं वजन वाढतंय का, त्यांची एक प्रकारे महत्त्व वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय का. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही नेते पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहे. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही राजकीय घडामोडी घडत असतील तर ज्या वेळेला पडद्यामागच्या घडामोडी पार पाडण्याची जबाबदारी येते तर त्यावेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं आपल्याला या वेळेला पाहायला मिळालं. आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापासून ते उमेदवार ठरवण्यापर्यंतची भूमिका ही तटकरे आणि पटेल यांची फार महत्त्वाची ठरलेली आहे. म्हणजे जोपर्यंत भुजबळांच्या नावाची चर्चा होत होती तिथपर्यंत पण ठीक आहे, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायची होती तर तिन्ही नेते तिथे गेलेले होते आणि ज्यावेळेला उमेदवार ठरला, राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाली तर तो सुद्धा उमेदवार पटेल यांचा निकटवर्ती. त्यामुळं ही सगळी चर्चा सुरू झाली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर या 2 नेत्यांवरती रोहित पवारांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले होते की पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे, पक्ष एक प्रकारे हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षामध्ये कुचंबना होत असल्याचे सुद्धा आरोप काही लोकांकडून करण्यात आलेले होते. पण ज्या वेळेला आता राज्यसभेच्या निवडणुकीचं हे निमित्त आहे आणि या निमित्तातून सुद्धा त्यांनी एक प्रकारे त्यांचं पक्षामधलं स्थान हे पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय का, अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. पण महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आता छगन भुजबळ हे दिल्लीतल्या राजकारणात जाणार नाही आहेत, ते आता महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणूनच राहणार आहेत. पण हे किती काळ अजून चालेल हे सुद्धा आत्ता सध्या सांगणं शक्य होणार नाही, कारण पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण हे कदाचित बदलू शकतं. आता भुजबळांना जरी संधी मिळाली नसली त्यांच्या अटीमुळं किंवा वेगवेगळ्या कारणांनी, राजकीय घडामोडीमुळं किंवा भाजपमुळं, या सगळ्या कारणांमुळे सुद्धा पुढच्या काळामध्ये भुजबळांना ती संधी राष्ट्रवादीकडून किंवा भारतीय जनता पार्टीने ग्रीन सिग्नल दिला तर ते राज्यसभेवर जातील का, या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा होणं गरजेचं होतं. म्हणून आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.